आज आहे सेकंड डे आणि आज आहे ऋषी. तर मम्मी सगळ्यांचा उपवास आहे. सो आज लाल भाकरी म्हणजे लाल भाकरी. अजून काय आहे इथं मम्मी आणि काकू बसल्यात करायला. इथं सगळ्या भाज्या कापायच्या चालल्यात. तेवढ्या भाज्या कापून झाल्यात, अजून कापायच्या आहेत. आणि आज नाश्त्याला होते फ्रेंच फ्राईज आणि म्हणजे मक्केन्स होते. ताई इथं बघा तळाला बसले. चला आपण वरती बघून येऊ काय चाललं. गे काय आम्ही बसलो आता पत्ते केल्याला. ए मला दुसरा चेंज पाहिजे जो करायचं एक सारखा असेल या दोन. मी इथे बघू शकता आपलाच व्लॉग लावलाय आणि यांनी सगळ्यांनी आता आंघोळ्या केल्यात. पाठवत होता सगळा व्लॉग बघा गाईज आपण. सो गाईज जसं की आज आमच्या मम्मी सांचा ऋषींचा उपवास आहे. सो त्यामुळे त्यांनी आता आंघोळ्या केल्यात, केस वगैरे धुतलेत आणि आता पूजा करतायत त्या सगळ्या. आणि येस तर तुम्ही बघू शकता इथे सगळ्यांची मस्ती चालली आहे, पूजा चालली आहे. आणि आमच्या ज्या नवीन वहिनी आहेत प्रफुल्ल भाऊची बायको आमच्या श्रुती वहिनी, त्यांची पहिलीच ऋषी आहे. सो त्यामुळे त्या इथे तुम्ही बघू शकता सगळ्यांचा आशीर्वाद घेत आहेत. सगळे त्यांना खूप सारे आशीर्वाद देत आहेत आणि इथे सगळ्यांची मजा चालली आहे. सो येस आपला पूर्ण बघा. आता इथे आयुष नारळ फोडायचा प्रयत्न करतोय खलबत्त्याने. आणि येस तुम्ही बघू शकता इथे 2-3 वेळा मारला आणि नंतर इथे नारळ फुटलाय त्याचा. पहिल्या याच्यात काय फुटला नाही. आता आम्ही बसले जेवायला आणि देवासमोरचा स्टार्ट घेतला आम्ही. डॉलताईला पण तोच दिलाय. आणि आता मम्मीचा सगळ्या ऋषींचा उपवास सोडायला बसलेत. दाखव काय काय घेतलं. सो गाईज इथे तुम्ही बघू शकता मम्मीचं सगळ्या बसल्यात जेवायला. आणि त्यांनी सगळ्यांनी आज त्यांना फक्त लाल भाकरी, ऋषींची भाजी म्हणजे पायनू भाजी, ज्या डायरेक्ट जमिनीतून उगतात त्यांना बोलतात पायनू भाज्या. सो त्या भाज्या मिक्स, लाल भाकरी, फळं, दही एवढंच खायचं असतं रात्री पण दुपारी पण. बाकी आधीमध्ये काय नसतं खायचं. आणि भात तर नसतोच खायचा. बाकी काहीच नाही खायचं. फक्त जे आत्ता तुम्ही बघताय त्यांच्या ताटात त्यांच्या पानांवर तेच खायचं असतं. गाईज आता रात्र झाले. मी दुपारी जेवणाचा घेतला, त्याच्यानंतर काय ब्लॉगच नाही घेतला. आणि आता रात्री नाचतोय आम्ही सगळे. सो
तेव्हा डायरेक्ट ब्लॉग चालू करते. आणि मी आता ह्या ब्लॉगमध्ये सॉन्ग वगैरे काहीच कट नाही करत आहे, सगळं तसंच ठेवणार आहे. कॉपीराईट आला तरी चालेल, पण तुम्हाला ब्लॉग बघायला मजा आली पाहिजे. सो त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा. आम्ही कसे नाचते ते नक्की कमेंट करून सांगा. आमची मजा काय कशी चालले ते पण कमेंट करून सांगा. ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. या ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या. अजून पुढचे ह्या गणपतीच्या दिवसातले अजून पार्ट्स येणार आहेत ब्लॉग्सचे, सो ते पण बघा आणि ब्लॉग एन्जॉय करा.